नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 28 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत। यातून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये मुंबई क्रिकेट संघाने वानखेडे स्टेडियममध्ये कोणत्या माजी कर्णधाराच्या मूर्तीचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, सुनील गावस्कर। तर सुनील गावस्कर यांची मुंबई क्रिकेट संघाने वानखेडे स्टेडियमवरती माजी म्हणजेच हे जे कर्णधार होते सुनील गावस्कर यांच्या मूर्तीचे अनावरण केले आहे। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या संस्थेने आपले लॉजिस्टिक मुख्यालय कोठे स्थापन करणार आहे? ओके, तर बघा, नाटो आपले लॉजिस्टिक्स मुख्यालय हे स्वीडनमध्ये स्थापन करणार आहे। ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल स्वीडन। ओके, तर नवीन लॉजिस्टिक मुख्यालय असणार आहे हे, जे की स्वीडनमध्ये स्थापन करण्यात येणार आहे। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नुकतीच चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचे उत्तर असेल ऑप्शन ए, इंद्रनील भट्टाचार्य। तर इंद्रनील भट्टाचार्य यांची नियुक्ती चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून करण्यात आली आहे। ओके, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 बघा, मीराबाई चानू 30व्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर बघा, मीराबाई चानूने 30व्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे। तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल सुवर्णपदक। ओके, चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण। भारताचा पहिला शहरी सार्वजनिक परिवहन रोपवे कोणत्या शहरामध्ये बनवला जात आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन डी, वाराणसी। तर वाराणसीमध्ये भारताचा पहिला शहरी सार्वजनिक परिवहन रोपवे बनवला जात आहे। ओके, तर काम सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भारतातील पहिला फिनटेक हब, ज्याचं नाव आहे IGFTCH, हा लॉन्च केला आहे? तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, ओडिसा। ओके, तर ओडिसा या राज्याने हा फिनटेक हब लॉन्च केला आहे। ओके, ज्याचं नाव आहे IGFTCH। ओके, तर बघा, थोडीशी माहिती पाहूयात आपण याबद्दल। ऑगस्ट 2025 मध्ये भारतातील प्रथम इंटिग्रेटेड ग्लोबल फायनान्शियल टेक्नॉलॉजी कॅपेबिलिटी हब, ओके, म्हणजेच IGFTCH, ओके, सुरू करणारे ओडिसा आहे। ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण मजी होते। ओके, त्यांनी 23 ऑगस्ट 2025 रोजी माउंट केलेल्या भारत नेत्र उपक्रमाच्या अंतर्गत भुवनेश्वरमध्ये हा फिनटेक इन्शुरटेक क्षमता हब अधिकृतपणे सुरू केला आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत हा अभियान चालू केले आहे? तर त्याचं नाव आहे भारत नेत्र। हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाअंतर्गत हा फिनटेक हब चालू केला आहे। ओके, तर लक्षात ठेवा। आपण पाहूयात पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 7 आहे, ऑगस्ट 2025 मध्ये कोणता देश अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स मध्ये सामील झाला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन सी, नेपाळ। ओके, तर नेपाळ हा देश इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये सामील झाला आहे। ओके,
चला थोडीशी माहिती पाहूयात आपण याबद्दल. बघा, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA ही भारताने 2023मध्ये स्थापन केलेली एक जागतिक संरक्षण संस्था आहे, ज्याचा उद्देश म्हणजे जगातील 7 प्रमुख मोठ्या मांजरांच्या जातींचे म्हणजेच बिग कॅट्स या जातींचे संरक्षण करणे आहे. या संस्थेचे मुख्यालय भारतात असून ती एक कायदेशीर आणि आंतरसरकारी संघटना म्हणून 23 जानेवारी 2025 रोजी अस्तित्वात आली होती. ओके, तर माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. ओके, चल बघा, 8वा प्रश्न आहे. नुकतेच केंद्राच्या नवीन 2 दरांच्या GST सुधारणा अंतर्गत कोणते GST स्लॅब काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए 12% आणि 28%. तर बघा, केंद्राच्या जे नवीन GST सुधारणा झाली होती त्याच्यामधून 12% आणि 28% हा जो स्लॅब आहे तो काढून टाकण्यात आला आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. ऑगस्ट 2025मध्ये AIBD कार्यकारी बोर्डचे नवीन अध्यक्ष कोणाला निवडण्यात आले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, AIBDचे कार्यकारी बोर्डचे नवीन अध्यक्ष म्हणून भारताला नियुक्त करण्यात आले आहे. ओके, भारत याचं उत्तर असेल ऑप्शन सी भारत. ओके, तर बघा काय आहे थोडीशी माहिती पाहूयात आपण. AIBD म्हणजे काय? तर एशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट. ओके, याचे मुख्यालय आहे क्वालालंपूर, मलेशिया येथे. ओके, माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 आहे. नुकताच कोठे मारबत उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी नागपूर. तर महाराष्ट्रातील नागपूरमध्ये हा उत्सव जो आहे मारबत उत्सव हा मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने साजरा केला गेला. चला थोडीशी माहिती पाहूयात आपण मारबत उत्सवाबद्दल. बघा, मारबत उत्सव हा विदर्भातील नागपूर येथे प्रामुख्याने साजरा केला जातो. हा एक पारंपरिक उत्सव असून या उत्सवामध्ये दरवर्षी भाद्रपद महिन्यातील हा जो उत्सव आहे तो दर महिन्यातील भाद्रपद महिन्यातील पोळ्यानंतर आयोजित केला जातो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो एवढी माहिती. पाहूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न संपले आहेत. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.